जवळपास 28-29 दिवस आहे. आपण पाहत आहोत बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचं विवेचन आणि विश्लेषण. तेव्हा आपण याच्या अगोदर 2 शील ह्या ठिकाणी जवळपास 4 दिवसामध्ये 2 शील ह्या ठिकाणी समजून सांगण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न केलाय. तर आज आपण बघणार आहोत 3रं शील, जे की अत्यंत महत्त्वाचं आणि एकदम मिडलमध्ये आलेलं ते शील आहे. आणि त्या अनुषंगाने का दिला असेल, त्याचे प्राचीन, अर्वाचीन आणि आधुनिक कारणं आणि माणसाला जे दुःख उत्पत्तीचा जो मेन उद्देश आहे, दुःखाचं कारण आणि निवारण, ह्या गोष्टीचं विस्तृत विवेचन आपल्या लक्षात येईल. तर आपण ह्या ठिकाणी सुरुवात करूयात. आजच्या दिवसाच्या निमित्तानं सर्वांना जय भीम. आपलं जे 3रं शील आहे अत्यंत महत्त्वाचं, की मी व्यभिचार करणार नाही, अर्थात कामे सुमिथेचारा वेरमनी शिक्षा पदम समाधियान. तसं जर बघितलं आपण ह्या गोष्टीचं प्राचीनपासून ते आत्ताच्या काळापर्यंत जे काही घटना घडतात, भारतामध्ये असो महाराष्ट्रामध्ये असो, कारण ह्या केवळ आणि केवळ मिसअंडरस्टँडिंगमुळं लहान लेकरापासून ते वृद्ध माणसापर्यंत ह्या घटना घडलेल्या आपण पेपरमध्ये ऐकतो, टी व्हीमध्ये सुद्धा ऐकतो. आणि जेव्हा बुद्धांनी आपल्या शासनाचा पाया रचला, शासनाचा जेव्हा पाया रचत होते, त्या काळच्या पूर्वी सुद्धा त्या पद्धतीची सिच्युएशन होती आणि नंतर सुद्धा त्या पद्धतीची सिच्युएशन होती. परंतु जेव्हा बुद्धत्व प्राप्त झाल्याच्या नंतर त्यांना मनामध्ये प्रश्न पडला की मी हे सांगू की नको सांगू, कारण सगळं जग ह्याच्यामध्ये गुरफटलेलं आहे आणि ह्या गुरफटलेल्या जगामधून त्या माणसाची मुक्ती करणं किंवा होणं फार कठीण आहे. तेव्हा त्यांनी मग निर्णय घेतला की खामोश बसण्यापेक्षा नथिंग दॅन समथिंग आणि लोकांचं कल्याण हे त्या माध्यमातून झालं पाहिजे. या विवेचनातून आपण ही प्रतिज्ञा आपण ह्या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर जेव्हा भगवान बुद्धाचा हा उपदेश मनुष्य मात्राला व्यभिचारी प्रवृत्तीपासून परावृत्त करून शील मार्गाची शिकवण देणार आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या चळवळीतून अशी शीलवान माणसे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 1956 साली बौद्ध धर्माची दीक्षा आपल्या अनुयायांना देताना त्यांनी हितोपदेश केला की मनुष्य मात्राला इज्जत प्यारी असते, लाभ प्यारा नसतो. सद्गुणीवी सदाचारी स्त्रीला व्यभिचारामध्ये किती फायदा असतो हे माहीतही नसते. मुंबईमध्ये एक इलाका होता, त्यामध्ये असंख्य असे प्रकार करायचे, परंतु माझ्या दलित भगिनी ह्या इज्जतीनं कमवत होत्या आणि इज्जतीची रोटी खात होत्या. याच्याबद्दल मला अभिमान आहे. हे बाबासाहेबांचे शब्द. म्हणून आपण हे पुढे समजून घेत असताना मग याचे प्रकार किती असू शकतात? प्रकार 2 प्रकारानं या पद्धतीच्या ह्या घटना होत असतात. एक शारीरिक व्यभिचार आणि मानसिक व्यभिचार. भगवान बुद्धाच्या काळात व्यभिचाराला सदाचार मानले जायचे. या व्यभिचाराला धर्माचे वेष्टन देऊन हाच खरा सदाचाराचा मार्ग आहे असे संबोधली जाई. देव लोक, ऋषी लोक, राजा त्यांच्या व्यभिचारा कृत्याला कधीही व्यभिचारी मानले गेले नाही. त्यांच्या ह्या कार्याला धार्मिक मान्यता होती. ज्या पद्धतीने थोर महात्म्यांनी जे कृत्य केली ती सदाचाराच्या नावाखाली व्यभिचारी स्वरूपाची होती. परंतु सिद्धार्थ राजकुमारांनी उक्ती आणि कृतीद्वारे जी भूमिका घेतली ती अव्यभिचारी अर्थात सदाचारी होती. म्हणून बुद्ध विचाराच्या आधारे व्यभिचाऱ्यांनी सदाचाराची यामध्ये भेदरेषा आखता येते आणि या पद्धतीतून आपल्याला ती गोष्ट समजून घेता येईल. जेव्हा राजा प्रसन्नजिता सोबत तथागत गौतम बुद्ध संभाषण होते, तेव्हा त्यांनी एक गोष्टीचं कथन करतात की ह्या कामवस्तूच्या भरतीपासून सर्वांना सारखाच धोका असतो. सगळे जग त्या भरतीतून वाहून जातात. जो तिच्या भोवऱ्यात सापडतो त्याची सुटका होत नाही. परंतु प्रज्ञा ही नौका आहे आणि विचार ही तिची सुकान्मा आहेत. धम्म तुम्हाला असा आदेश देतो की तुमच्या या शत्रूपासून तुम्ही आपले संरक्षण करा. बघा किती अनमोल संदेश आहे. बाबासाहेब जन्माच्या अगोदर एक 1879ची घटना मी सांगतो तुम्हाला. मलबार हिलची उच्च न्यायालयाचा निकाल आला आणि उच्च न्यायालयाचा निकाल आला असताना त्या ठिकाणी जेव्हा लग्नविधी संपन्न झाला, लग्नविधी संपन्न झाल्याच्या नंतर जो लग्न लावणारा पुरोहित होता, ज्यानं लग्न लावलं,
ते म्हणत होता की मी लग्न लावलं म्हणून त्या नववधूला नेण्याचा मला अधिकार आहे. वादविवाद दोन्ही कुटुंबात झाले आणि हे प्रकरण मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी गेलं. बघा, म्हणजे नवीन जोडपं त्याचं लग्नाला तो पुरोहित, आणि पुरोहिताचं म्हणणं असं होतं की भूदेव म्हणजे पृथ्वीवर सगळ्यात उपभोगणारा प्राणी म्हणजे भूदेव, प्रथम उपभोगणारा प्राणी, म्हणून त्यांना मान्यता आहे. आणि त्या पद्धतीचं त्यांना असल्यामुळं हा जो अधिकार आहे माझा आहे. मग हे कोर्टात निघेला आणि तुम्हाला एक नवल वाटेल की तिथल्या न्यायाधीशांनी सुद्धा निर्णय दिला. आपल्या मुंबई मलबार हिलची घटना आहे की नाही, तो पुरोहित जो म्हणतो तोच योग्य आहे आणि त्या नववधूला हे त्या पुरोहितासोबतच 1 ते 3 रात्र किमान तुम्ही जाऊ दिलं पाहिजे. म्हणजे ही जे प्राचीन म्हणजे बुद्धाच्या काळात 26,000 वर्षापासून ते आत्तापर्यंत ज्या पद्धतीच्या ह्या घटना घडत होत्या, हे बाबासाहेबांनं रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन या ग्रंथामध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे. मी तुम्हाला इन शॉर्ट वाचून दाखवतो की म्हणून ब्राह्मणास दानाचा अधिकार दिला. दान ही नेहमी पैशाच्याच किंवा मालमत्तेच्या स्वरूपात असते, परंतु दरम्यानच्या काळात दानाची संकल्पना विस्तारित करून स्त्री दानाचा त्यात समावेश करण्यात आला. ज्या योग्य एखाद्या स्त्रीस ब्राह्मण्याने रखेल म्हणून ठेवू शकतो किंवा पैशाच्या मोबदल्यात तो तिला सोडू शकतो. म्हणून ब्राह्मणांना भूदेव असे नामाधीन दिले. ब्राह्मणाने त्या विधानाचा अर्थाची व्याप्ती करून कोणत्याही इतर वर्णातील स्त्रीशी समागम करण्याचा आपला अधिकार आहे असा अर्थ लावला. त्यातून एखाद्या राणीचाही अपवाद नाही, सुटका नाही. इसवी सन 1502 मध्ये भारतात प्रवासात आलेल्या लुडोव्हिको दी वधर्मा यांनी कलकत्ता येथील ब्राह्मणाचे वर्णन करताना असे म्हटले आहे की ब्राह्मण कोण आहेत हे जाणून घेणे योग्य होते, त्याचबरोबर सुखकारी होते. तुम्हाला माहीत असले पाहिजे हे विश्वासातील प्रमुख व्यक्ती होते. पुरोहित म्हणून ते आपल्यातही आहेत. जेव्हा राजा लग्न करतो त्यावेळी तो अतिशय आदरणीय ब्राह्मणाची निवड करून पहिल्या रात्री त्याला आपल्या पत्नीशी सह्यासोबत करण्यास लावतो, ज्यामुळे ब्राह्मणाने केलेल्या समागमाने राणी भ्रष्ट होईल. दुसरा हेमिल्टन नावाचा लेखक लिहितो आणि बाबासाहेबांनी लिहिलेले शब्द माझ्या मनाचा एकही शब्द नाही. ज्यावेळी श्यामेरीने लग्न केले तेव्हा नामधुरी ब्राह्मणाने जो मुख्य पुरोहित होता, नववधूशी म्हणजे संबंध केल्याखेरीज तो आपल्या घरी संबंध करू शकत नव्हता आणि तिला उपभोगताना पुरोहितास जर आनंद वाटला तर तो तिला 3 रात्री उपभोगू शकत होता, कारण वैवाहिक जीवनाचे तिचे पहिले फळ ही देवाला अर्पण करत असते. हे पेज नंबर 102 वरती बाबासाहेबांनी ह्या गोष्टीचं सांगितले. परत कोर्टाचा सुद्धा मुंबई हायकोर्टाचा या ठिकाणी डिसिजन दिलाय बाबासाहेबांनी की मुंबईत इलाक्यातील वैष्णव समाजातील पुरोहित स्वतःच्या समाजातील स्त्रीला भ्रष्ट करणे हा स्वतःचा अधिकार म्हणत असत. 1869 साली मुंबई उच्च न्यायालयात त्या समाजाचे मुख्य पुरोहित करसनदास मुलजी विरुद्ध महाराज लिबेल हा खटला दाखल झाला होता व पहिल्या रात्री स्त्री उपभोगण्याचा पुरोहिताचा हक्क न्यायालयाने मान्य केला होता. यावर 1869 पर्यंतची ही प्रथा चालू होते हे स्पष्ट होते. म्हणजे बघा ही किती भयानक घटना होती. बाबासाहेबांनी आपल्या कशा परिस्थितीतून, कारण माझा जन्म जरी हिंदू जन्मात झाला हा माझा दोष नव्हता, परंतु मी त्या मरण कुठं मरायचं हे माझ्या हात निश्चितच हातात आहे. म्हणून 35 वर्ष 138 ग्रंथांचा अध्ययन करून त्यांनी एक एक गोष्ट आपल्याला ह्या ठिकाणी म्हणजे समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पुढे म्हणतात की भूदेव म्हणजे ब्राह्मण आणि सत्तारूढ वर्ग किंवा क्षत्रिय यांनी हलक्या जातीच्या स्त्रीच्या पहिल्या फळावर जो अधिकार दाखवला आहे त्यातून हे प्रामुख्याने दिसून येते. म्हणजे तुमच्या माहितीसाठी फक्त मी इंट्रोड्यूस करतो. ज्याला बाबासाहेबांचं प्रत्येक पुस्तक वाचण्याची आवड आहे त्यांनी निश्चितच वाचावं, याही पेक्षा त्या ठिकाणी भयानक आहे. मग जेव्हा सिद्धार्थ ग्रहत्यागाच्या वेळेस त्यांच्या जे काही मुनींनी त्यांच्याबद्दल भाकीत केलं होतं की ते भाकीत सत्यात उतरू नये म्हणून अनेक राजवाडे बांधले. हिवाळा, उन्हाळा, पावसाळा त्या ठिकाणी कसे विषयभोग उपभोगावेत याचं ते उदयीन जो पुरोहित असतो ते समजवण्याचा प्रयत्न केला. आपण ह्या ठिकाणी वाचलं, त्या ठिकाणी ज्या पद्धतीचे राजे महाराजे किंवा ऋषी कशा पद्धतीचे संबंध होते ह्या गोष्टीचे सुद्धा त्या ठिकाणी आपण म्हणजे बुद्ध आणि धम्म या ग्रंथामध्ये विवेचन आलेलं आहे. आणि हे करत असताना बाबासाहेब आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे तो संदेश देतात की ह्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा हा जो काही खटाटोप आहे
हिंदूमधून बुद्धिझम होण्याचा याचा लोकांनी जरी समजून घेतला तर मी स्वतःला धन्य झालो असं समजेल. जेव्हा रिडल्स इन हिंदुझम हा ग्रंथ लिहिला तेव्हा भारतामध्ये असंख्य बोधवाडे पेटण्यात आले. ज्या काही दंगली झाल्या, जे काही बौद्ध वस्तीवर हमले झाले ते केवळ आणि केवळ ह्या पुस्तकावरती झाले. ह्याचं नाव आहे रिडल्स इन हिंदुझम. हे सुप्रीम कोर्टातून सही सलामत सुटलं. त्यावेळेस जेव्हा आपले भदंत आनंद कौशल्यानी यांनी युक्तिवाद केला, अभी तो आंबेडकर साहब नहीं रहे, मगर तुम्हारी जो महाभारत राम वेद उपनिषद मनुस्मृति जो है उसमें जो जो तुमने लिखे वाला है उसमें भला हम अगर पढ़े तो उसमें हमारी क्या दोष है? अगर तुम्हारे देव सही है तो तुमने वहाँ पे जो लिटरेचर है वो लिटरेचर सही करना चाहिए, उसमें हमारा दोष नहीं है, ना ही इसकी अवहेलना करना इसका मतलब नहीं है. असं म्हणून हे युक्तिवाद जेव्हा त्या कोर्टामध्ये चाललं तेव्हा ते सही सलामत तो ग्रंथ सुटला. महाराष्ट्र शासनानं सुद्धा याच्यावर बंदी आणली होती. नंतर तो प्रकाशित झाला. हे ती प्रस्तावना लिहित असताना अतिशय बाबासाहेब बिमार होते, परंतु त्या वेदनेतून सुद्धा जेव्हा अनुकूल परिस्थिती नव्हती त्या परिस्थितीमध्ये त्यांनी एवढं धारिष्ण्याचं विधान केलं. कारण ह्या वेद संस्कृतीनं देवाला एकाही देवाला या गोष्टीमधून सोडलं नाही. कारण व्यभिचाराचे एवढे संबंध जोडले आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे वाचता वाचता म्हणजे तुमचे हे होतील. जेव्हा म्हणजे एक प्रास्तावना मी बाबासाहेबांची सांगतो तुम्हाला 2 ओळीची, म्हणजे कशी पद्धतीनं त्यांनी समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. ब्राह्मणाचा असा समज प्रसरला की हिंदू संस्कृती सनातन आहे. सनातन म्हणजे अनचेंजेबल, म्हणजे अपरिवर्तनशील आहे. बुद्धाचा धर्म कसा आहे? परिवर्तनशील आहे. म्हणून म्हणजे सनातन ह्या शब्दाची तुम्ही व्याख्या समजून घेतली पाहिजे. अनेक विद्वानांनी या मताचा पाठपुरावा केला, हा समस्त वस्तुस्थितीला धरून नाही. कारण हिंदू समाज वेळोवेळी बदलत गेला आहे, त्यात पुष्कळ परिवर्तन घडले आहे. त्यात कधी कधी दल अत्यंत मूलभूत स्वरूपाचा होता, हे पुस्तक दाखवून देण्याचा मी प्रयत्न केला आहे. या संदर्भात हिंसा अहिंसा अहिंसा आणि हिंसा प्रश्नाचा तुलनात्मक विचार करायला हवा. हिंदू धर्म हा सनातन नाही, हेच मला या चर्चेतून रूपाने सांगायचं तात्पर्य असं मित्रांनो, आपण जरी बौद्ध असलो परंतु आपले उपासक हिंदू धर्माचं अनुकर राखी पौर्णिमेपासून करतात. म्हणजे आपल्याला त्या गोष्टीच कळत नाही की आपला म्हणजे शुद्ध मार्ग कोणता आहे आणि अशुद्ध मार्ग कोणता आहे. म्हणून पुढे बाबासाहेब असे लिहितात की ब्राह्मणाच्या करामतीचे ज्ञान लोकांना करून द्यावे आणि लोक हो तुम्ही फसता आहात, तुम्हाला चुकीचे मार्गदर्शन मिळाले आहे हे लोकांनी सांगावे, हा या पुस्तकाचा हेतू आहे. म्हणून प्रतिज्ञा लिहित असताना बाबासाहेबांना स्पष्टपणे एक एक गोष्टी क्लिअर करून तुम्हाला दिलेल्या आहेत. केवळ बुद्ध आणि हिज धमा दिले नाही, बुद्ध आणि हिजला धमा देताना शेवटची एक प्रतिज्ञा 21वी लिहिली, तुम्हाला जर पटत असेल तर तुम्ही ती स्वीकारा, नाही तर उगाच जोर जबरदस्तीनं याला तुम्ही हे करू नका. आपल्या धर्माविषयी देवाविषयी हिंदुस्थान आणि ब्राह्मण अशा प्रकारची अविचल निष्ठा दाखवू शकतील. संस्कृतीचा इतिहास लिहिणारा बक्कल एका ठिकाणी म्हणतो की संशय किंवा शंका निर्माण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत प्रगती ही अशक्य आणि अवघड असते. मानवी बुद्धिमत्तेचे जे लाभ संपादन केले असतील ते त्याचा झालेला प्रसार यावरच संस्कृतीची प्रगती ही अवलंबून असते. जे लोक स्वतःच्या ज्ञानावरच संतुष्ट असतात, अल्पसंतुष्ट असतात, आपले ज्ञान वाढवण्याचा कधीच प्रयत्न करीत नाहीत, आपलीच मते खरी व बरोबर आहेत असा आग्रह असतो, ते आपली मते तपासून घेण्याचे कष्ट कधीच घेणार नाहीत. पूर्वजांचा वारसा म्हणून मिळालेल्या गोष्टी विरुद्ध जी मते असतील त्याकडे असे लोक आश्चर्याने नव्हे भीतीने बघतात आणि मनाच्या आशा एखादे सत्य हाती गवसणे अशक्य आहे. कोणतेही नवे ज्ञान मिळवणे हे सामाजिक प्रगतीचे पूर्वचिन्ह आहे. ही ज्ञान संपादनाची प्रक्रिया योग्य होण्यासाठी जिज्ञासूपणा चौकसपणा आवश्यक आहे. जिज्ञासे म्हटले की संशय आलाच, कारण संशयाशिवाय प्रश्न नाही आणि प्रश्नाशिवाय ज्ञान नाही. ज्ञान ही काही जड स्थिर किंवा अक्रियाशील क्रिया नाही, ज्ञान मिळवावेच लागते, त्याचा शोध घ्यावा लागतो. रूथसाठी परिश्रम आणि त्याग याची आवश्यकता असते. अर्थातच आपण आधीच याबाबतीत संतुष्ट आहोत, याबाबत आपण प्रयत्न वा परिश्रम करणार नाही. जर माणसाला अंधारात दिसला नाही तर प्रकाशासाठी कोण प्रयत्न करणार? एखाद्या गोष्टीबद्दल आपली खातरजमा झाली नसेल तर पुढे आपण चौकशी करतो कशाला? करणारच नाही. शोध प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी संशय माणसाला आलाच पाहिजे. आपण असे मान्य केले पाहिजे की सर्व प्रगतीचा निर्माता हा संशय आहे. जिज्ञासा हीच प्रगती होय. ब्राह्मणांनी एका चुकीचा समज सर्वत्र पसरवला की वेद हेच प्रमाण आहेत, वेदात काहीही चूक नाही, वेदांच्या विरुद्ध काही असूच शकत नाही. अर्थातच या समजामुळे जिज्ञासेची संशयाची चौकसपणाची दारेच बंद झाली. भारताची प्रगती व्हायची असेल
तर अशा प्रकारच्या विचाराची डबकी उपसून स्वच्छ केली पाहिजे. साचलेले पाणी कधीही स्वच्छ असू शकत नाही. वेद म्हणजे काहीच गुणवत्ता नसलेले फालतू ग्रंथ आहेत. वेदांना पवित्र व प्रमाण मानण्याचे काही कारण दिसत नाही. ब्राह्मणांनी वेदांना पवित्र व अप्रमाण ठरवलं, कारण नंतर प्रक्षिप्त असलेल्या पूर्वसूक्तात त्यांना श्रेष्ठत्व केलं. शत्रूंचा नाश करण्यासाठी, त्यांची संपत्ती लुटून आपल्या अनुयायांना वाटण्यासाठी, एखाद्या विशिष्ट जमातीची देवाची प्रार्थना ज्योत केलेली अशा फालतू पुस्तकांना पवित्र का मानायचे असा प्रश्न विचारण्याचे धैर्य कोणीही करत नाही. पण आता वेळ अशी आली आहे की यांनी पसरवलेल्या अशा चुकीच्या कल्पनांच्या कचाट्यातून हिंदू मनाची मुक्तता झाली पाहिजे. या मुक्तीशिवाय देशाला, भारताला भविष्य नाही. हे सर्व काम करण्यात कोणते धोके आहेत हे ओळखूनच मी हे काम हाती घेतले आहे. मला परिणामांची स्थिती नाही, भीती नाही. मी लोकांना जागृत करू शकलो तरीही मी स्वतः यशस्वी झाले असे समजेल. ही बाबासाहेबांची प्रस्तावना आहे मित्रांनो. ज्या प्रस्तावनेनं भारतामध्ये हाहाकार माजवला, जे गावाचे गाव पेटवण्यात आली, जे गावाचे गाव उद्ध्वस्त, कारण सत्य माणसाला पचत नाही. कारण म्हणून बाबासाहेब म्हणतात की जेव्हा जेव्हा तुम्हाला संशय जोपर्यंत निर्माण होत नाही, आता समजा आता फॉर एक्झाम्पल पानात पाता वेलांनी शिक्कापदन समाज कशासाठी दिला असेल, काय हेतू असेल त्याचा, तरी आपल्या समाजात सर्रासपणे कंदोरे आपण करतो. बरं, तुम्हाला मटण खायला कोणी विरोध केला आहे का? किंवा भिकूला कोणी दानामध्ये मांस लावलं त्यांना कोणी विरोध केलेला आहे? या गोष्टी आपण का नाही समजून घेत? म्हणून ह्या डिटेलमध्ये समजण्यासाठी हा जो 90 दिवसाचा वर्षाकाल ऋतू असतो, हा त्याच्यासाठी म्हणजे वापरलेला असतो. म्हणून हे समजत असताना आपण काया वाचा मनाने कशा पद्धतीनं ह्या शिलाचं अनुकरण किंवा ह्या पद्धतीचं करायला पाहिजे, ह्या गोष्टीचं विवेचन बाबासाहेबांनी अतिशय सुंदर रीतीने केलं. कारण 3 पद्धतीनं जोपर्यंत 30 अंगानं आपल्याला ही शील समजणार नाही, तोपर्यंत पंचशील म्हणजे काय ह्याच गोष्टी आपल्याला कळणार नाही. कारण दुःख उत्पत्तीचं कारण आणि त्याचं निवारण्याचं कारण हा फक्त माणूस आहे. जे प्रकृती प्रधान पुरुष असतो तो त्याला कारणीभूत असतो. म्हणून जो काही सिद्धांत आहे बुद्धाचा, मनोपबंग माधमा मनोशिठ्ठा मनोमया मन साचे पद ठेन भासती वाव करुतिवा ततो न दुःख मनवेते चक्क मोहतो वहतो पदव. म्हणजे ही शील कामभावना असे चुकीचे आहे असे सांगत नाही. तथागत बुद्धांची जर कामविषयक गैरवर्तन टाळण्यावर आहे, म्हणजे भावना येऊ शकते, पण त्या भावनेच्या नावाखाली दुसऱ्याला फसवणे, जबरदस्ती करणे, शोषण करणे किंवा विश्वासघात करणे टाळणे हे शील पालन आहे. आता ह्या गोष्टी म्हणजे एवढ्या डीपमध्ये आणि पद्धतशीर समजून सांगलेल्या आहेत की तथागत गौतम बुद्ध म्हणतात की जिथे खरापणा नसेल, जिथे स्त्रीची इच्छापूर्ती करण्यातही मला मुळीच आवडणार नाही, जर संयोग मनापासून नसेल तर त्या संयोगाचा धिक्कार असो असेच मी मानेल. बुद्ध आणि धम्म या ग्रंथावरती पेज नंबर 20 वरती तथागत गौतम बुद्धांनी अतिशय म्हणजे सुंदर विवेचन त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे ह्या जे नॅचरल गोष्टी असतात म्हणजे ह्या वेगळ्या गोष्टी, परंतु त्याच्यामध्ये काया वाचा मनानं आपण कशा पद्धतीनं नियंत्रण आणू शकतो. म्हणजे कोणत्याही गोष्टी जर उत्पन्न झाल्या तर त्या श्वासाच्या माध्यमातून कशा नियंत्रित करायच्या किंवा मनावरती कशा पद्धतीचे नियंत्रण आणायचं, ह्या गोष्टीचं बुद्ध ज्ञान देतो. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला ह्या पद्धतीनं म्हणजे कळायला पाहिजे, ज्या पद्धतीनं. कारण ही ज्या घटना होत्या किंवा ह्या जे हेतू होत्या तेव्हा म्हणजे तथागत गौतम बुद्धाच्या काळी सुद्धा होत्या. कारण खरंच गड्या म्हणजे ग्रहस्थ जीवनामध्येच होतं अशातला काही तो प्रकार नव्हता. परंतु जेव्हा भिक्षू भिक्षाटनाशी जायचे आणि त्यांचा संबंध हा कौटुंबिक लोकांशी यायचा, तेव्हा सुद्धा या व्यभिचाराच्या घटना घडायच्या. म्हणून तथागतांना ते नियम करावे लागले आणि त्या नियमामुळे जे आहेत की स्ट्रिक्टली भिक्खू संघाला या गोष्टीचं लांछन लागू नये ह्या उद्देशातून त्यांना ते नियम करावे लागत होते. आणि त्या नियमाचं जर म्हणजे अवलोकन जर केलं आपण तर अशा गोष्टी होत्या की संघाला दोष लागू नये म्हणून एखादा तरुण म्हणजे जर भिक्खू असेल किंवा एखादा भिक्खू विकृत चित्ताने जर हे करत असेल तर तेव्हा सुद्धा 13 नियम हे तथागत गौतम बुद्धांनी केले होते की म्हणजे भिक्खूंना सुद्धा लांछन लावू नये. आणि अशा घटना आपण घडलेल्या आहेत. कारण जेव्हा आपण पाहतो बुद्धांनी धम्मात या ग्रंथामध्ये आनंद भिक्षू जेव्हा भिक्षाटनाशी जात होता, भोजन केल्याच्या नंतर जेव्हा विहिरीवरती पाणी प्यायला गेला होता, नंतर पाणी पित असताना त्या ठिकाणी प्रकृती नावाची जी चांडालिका होती तिला तो पाणी मागत होता, परंतु ती देत नव्हती, लज्जत होती. आणि बिनधास्तपणे आनंद जो तथागताचा भाऊ आहे, छोटा भाऊ आहे,
त्यांनी म्हणत होता की मला तुझ्या जातीशी काही घेणे देणे नाही, मला फक्त पाण्याची आवश्यकता आहे. आणि जेव्हा तो प्राणी प्राशन केल्याच्या नंतर त्या प्रकृती किंवा त्या चांडालिकेची नजर त्याच्यावरती पडते आणि मनोमन तिला म्हणजे वाटते की मग हिलाच वर म्हणून हे करायचं. त्याच्या पाठीमागं जाते. आपण सगळ्यांनी वाचलेली कथा आहे. आणि जेव्हा तथागत गौतम बुद्ध हे आनंद त्यांना सांगतात की अशा असा प्रकार झालेला आहे, तेव्हा काय करायचं किंवा काय सोल्युशन काढायचं, तर तेव्हा तथागत गौतम बुद्ध पाहतात. तेव्हा ते चांडालिकाला म्हणतात की चांडालिका तू असं काय बघितलंस त्याच्यामध्ये की तुझं एवढं त्याच्यावरती म्हणजे ते विषयासक्त झालीत किंवा जे काही तुझे ज्ञानेंद्रिय किंवा इंद्रिय जे आहेत त्याच्यावरती तू सुख समजतील. तर ती म्हणती माझ्या अगोदर म्हणते की हे मुंडन केलेला भिक्षू आहे, असं काय आहे याच्यामध्ये. ती म्हणते की याचं मला नाक सुंदर वाटते, डोळा सुंदर वाटते, कान सुंदर वाटते, त्वचा सुंदर वाटते, बोलणं सुंदर वाटते. नंतर ते एक दुसरा सल्ला देतात की ठीक आहे, तू सुद्धा मुंडन कर, नंतर आपण बघूयात काय करायचं. ही मनोमन खूप म्हणजे खुश होऊन जाते. आईला सांगते, आईला अघोरी विद्या करण्यास सुद्धा प्रवृत्त करते. आणि जेव्हा मुंडन करून आल्याच्या नंतर जेव्हा तथागताची वाणी तिला सांगते तुला काय पाहिजे आहे, कोणत्या शरीराचा भाग तुला आवडतं. आणि जेव्हा ती वधू उद्गतते तेव्हा ती मुलगी म्हणाली की माझ्या त्याच्या नाकावर प्रेम आहे, त्याच्या मुखावर प्रेम आहे, त्यांच्या कानावर प्रेम आहे, त्यांच्या आवाजावर प्रेम आहे, त्यांच्या डोळ्यावर प्रेम आहे आणि त्यांच्या चालण्याच्या पद्धतीवर प्रेम आहे. तथागत गौतम बुद्ध शांत तिच्याकडे पाहतात आणि म्हणतात की डोळे हे असुरीचे घर आहे, नाक हे घाणीचे घर आहे, तोंड हे थुंकीचे घर आहे, कान हे मळाचे घर आहे आणि शरीर हे मलमूत्राचे आगार आहे. हे तुला माहीत आहे काय? जेव्हा स्त्री पुरुष एकत्र येतात तेव्हा ती संतती निर्माण करतात, परंतु तिथे जेथे जन्म आहे तेथे मृत्यू आहे, तेथे दुःख आहे. मुली आनंदशी लग्न करून तुला काय मिळणार आहे? मुलगी यावर विचार करू लागली व आनंदशी लग्न करण्यास काही अर्थ नाही ही तिच्या लक्षात आले. भगवंतांना वंदन करून ती म्हणाली की माझं अविद्येमुळे ह्या गोष्टी केली मी वळले होते, अज्ञानामुळे मी आनंदाच्या मागे लागले होते. आता माझ्या मनात प्रकाश पडला आहे, अंधळ्यांना नवी दृष्टी लावावी अशी माझी स्थिती झाली आहे. भगवंत तिला म्हणाले प्रकृती तू खूप भाग्यवान आहेस, तू चांडालिका असतील तरी कुलीन स्त्री पुरुषासोबत आदर्श आहे. तू हीन जातीची आहेस पण ब्राह्मणही तुझ्यापासून धडा घेतील. न्याय आणि सदाचरण या मार्गातून तू ढळू नकोस, म्हणजे सिंहासनावरील राजवैभव भोगवणाऱ्या राण्याही तुझ्या पुढे भिक्या पडतील. म्हणजे एक तथागताच्या सुंदर अशा वाणीने मत परिवर्तन कशा पद्धतीनं झालं हा सांगणारा सिद्धांत ह्या प्रतिज्ञेतून आपण समजून घेतला पाहिजे. दुसरं सुद्धा भिकुनीच्या वेळेस जेव्हा शुभा भिकुनी आपल्या आम्रमनाकडे जात होते तेव्हा कामांध लोक पाठीमागे लागतात आणि तुझे नेत्रादी अवयव चांगले आहेत म्हणून ती डोळा उपटून तिच्या हातात देते आणि ते सुद्धा बुद्धाला शरण येतात. म्हणजे ही जी शिकवण आहे, जे अवयव गेला तरी चालेल परंतु संघाला दोष लागता कामा नये ह्या जाणीतून भिकुनी सदाचाराचे जीवन जगत होते. म्हणजे भिक्खू संघ हा किती पवित्र आणि सदाचारी मार्गावरती राहतो ह्यातून आपल्या ह्या उदाहरणातून आपल्याला ते कळून चुकलं असं. आणि कंपॅरेटिव्हली जर आपण विचार केला की आपलं पूर्वाश्रमीचं जीवन कसं होतं किंवा आपण त्या ज्या पूर्वाश्रमी ज्या महार जातीमध्ये आपण वावरत होतो किंवा ज्या काही अंधश्रद्धा किंवा रूढी आणि परंपरा जे करत होतो त्या काळात ती परिस्थिती जर आपण फॉर एक्झाम्पल जर विचार जर केला तर भगवान बुद्धाच्या काळात व्यभिचारालाच एकदम सदाचाराचं जीवन मानलं जायचं. ह्या व्यभिचाराला धर्माचे वेष्टन देऊन हाच खरा सदाचाराचा मार्ग आहे असेच भासले जायचे. देवलोक ऋषी लोक राजा यांच्या व्यभिचारकर्त्याला कधीही व्यभिचारी मानले गेले नाही, त्यांच्या कार्याला धार्मिक मान्यता होती. अशीच मुनीची भविष्यवाणी खरी ठरू नये म्हणून शुद्धोधन राजाने राजकुमार सिद्धार्थासाठी 3 अलिशान राजमहल बांधली. उदयीन पूर्वीच्या स्त्रियाच्या बाबतीत राजकुमाराला कसं वश करायचं या पद्धतीचं आपण मागच्या भागामध्ये वाचलेलंच आहे, त्याच्यामुळे तो मी विषय ह्या ठिकाणी रिपीट करणार नाही. कारण ह्या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे की आपण वैदिक कायद्यानुसार म्हणजे कशा त्या ठिकाणी मान्यता होती. त्या ठिकाणी म्हणजे 13 त्यांच्या जे वैदिक परंपरेमध्ये 13 लोकांना किंवा 13 पुत्रांना मान्यता आहे. त्याच्यामध्ये औरसपुत्र, क्षत्रपुत्र, पैतृक पुत्र, कनिन पुत्र, गुढज पुत्र, पुनर्भव पुत्र, सद्योजत पुत्र, दत्तक पुत्र, क्रतिम पुत्र, कृतक पुत्र, अपविद्ध पुत्र, स्वयंदूत पुत्र आणि निषिद्ध पुत्र. तुम्हाला डिटेल वाचण्यासाठी तुम्ही आपलं जे बाबासाहेबांनी साहित्य लिहिलेले आहे त्याच्यामध्ये वाचू शकता. हे सगळे आणि सगळे म्हणजे मनाच्या विरुद्ध
किंवा व्यभिचाराचे ही उदाहरणं त्या ठिकाणी दिलेली आहेत. आणि अशा पद्धतीने जेव्हा ही 13 पुरुषाची समजा ते जर मान्यता असेल आणि त्या मान्यतेला जर चांगल्या सदाचाराची जर त्या ठिकाणी धार लागत असेल तर त्या पद्धतीचा कोण बरं धम्म स्वीकारेल. आणि अशा पद्धतीचं स्वतः म्हणूने सुद्धा म्हणजे सेल्फ ब्लड रिलेशनची सुद्धा त्याच्या म्हणजे विस्तारित वर्णन आलेलं आहे. तुम्ही डिटेलमध्ये तो ग्रंथ वाचू शकता. म्हणून सुद्धा म्हणजे सेल्फ ब्लड रिलेटेड आपल्या बहिणीशी लग्न केल्याचे त्या ठिकाणी उल्लेख आहेत. त्यांना 2 मुले झाली, प्रियवेत आणि उत्तानपाद. 2 मुली झाल्या, प्रसूती आणि आकुती. प्रसूती आणि दक्ष सुद्धा लग्न त्या ठिकाणी म्हणजे वर्णन आलेले आहे. तुम्ही त्या ग्रंथामध्ये डिटेलमध्ये वाचू शकता. आणि कलियुगाचा जर विचार केला, कलियुग म्हणजे काय? धम्मयुग. आता ह्या कलियुग केव्हा होता? बाबासाहेबांनी या गोष्टीचा स्टडी केला. आणि कधीपासून सुरुवात झाली या कलियुगाचा हे सांगत असताना बाबासाहेब म्हणतात की नैतिक अधिपज्ञाचं युग. पुराणानुसार यल युगाची सुरुवात महाभारताच्या युद्धानंतर व कृष्णाच्या मृत्यूच्या अगोदर झाली. डॉक्टर रामशास्त्रीनुसार कलियुगाची सुरुवात इसवी सन 3101 ला झाली. श्री गोपाल अय्यरनुसार महाभारताचं शुद्ध 14 ऑक्टोबरला सुरू झाली व 31 ऑक्टोबर 1194 इसवी सन पूर्वला हे युद्ध समाप्त झालं. युद्धाच्या समाप्तीनंतर 16 वर्षांनी कृष्णाचा मृत्यू झाला. अशा प्रकारे कलियुग हे 3109 व 1166 इसवी सन पर 2 वेगवेगळ्या तिथ्यावरती त्या ठिकाणी व्यासाने हे लिहून ठेवलेलं आहे. आणि हे एकच ग्रंथ म्हणजे त्यांनी लिहिलेलं आहे महाभारत किंवा रामायण. त्याच्यासोबत जवळपास 135 ते 38 ग्रंथ त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. अर्थात स्कंद पुराण, अथर्ववेद, वाजसेन संहिता, स्वतःच्या म्हणजे ब्लड रिलेशनची त्या ठिकाणी असंख्य उदाहरणं दिली. असंख्य म्हणजे ब्रह्मानं कशा पद्धतीचं मुलीसोबत लग्न केलं, हिरण्यकश्यप, वशिष्ठ, जानू, सूर्य किंवा कैवारी पुत्र कोणाला म्हणतात. कैवारी अर्थात बाप आणि मुलीच्या संयोगातून जे उत्पन्न पुत्र असतो त्याचा सुद्धा म्हणजे कैवारी त्या ठिकाणी उल्लेख लावलेला आहे. आणि म्हणजे सेल्फ ब्लडचंच जर उदाहरण दिलं तर म्हणजे असंख्य उदाहरणं आपल्या त्या ग्रंथामध्ये टाकलेले आहेत. आणि यज्ञाचा सुद्धा भाग आपल्या बुद्ध आणि हिज धर्मामध्ये आला. त्याच्यामध्ये अश्वमेध यज्ञ असो, गजमेध यज्ञ असो किंवा म्हणजे मनुष्य तो सुद्धा आलाय, अजाचा सुद्धा यज्ञाचा उल्लेख आलाय. आणि याच्यामध्ये म्हणजे कशा पद्धतीनं त्या प्राण्यांना मारायचं आणि कशा पद्धतीनं ते यज्ञ याग करायचा, कशा पद्धतीनं वृक्षतोड करायची, कशा पद्धतीनं जमिनीचं नुकसान करायचं. कारण भारत देश ही कृषीप्रधान देश होती. तेव्हा या नैसर्गिक संतुलन सुद्धा त्या गोष्टीमुळे म्हणजे झाडाची हत्या सुद्धा एक त्या हत्यामध्ये गणल्या जायचं. आणि जेव्हा एखाद्या पुत्रेष्ठी यज्ञ सुद्धा त्यामध्ये व्हायचा किंवा एखादी जर सभा सुरू असली, आता ऋषी त्या ठिकाणी समजा प्रवचन वगैरे देत असते तर त्या ठिकाणी पुण्यवृत्त या नावाचं एक वृत्त त्या ठिकाणी धारण करायचं होतं. कारण त्या देवाचं किंवा त्या ऋषीमुनीचं एखाद्या जर स्त्रीवरती जर समजा नजर गेली असली तर त्या सभागृहामध्ये तिला उपभोगण्याचा अधिकार सुद्धा त्या पुण्यव्रताच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलेला होता. त्याच पद्धतीनं वर्णन हे हरिवंश पुराणात सुद्धा त्या ठिकाणी आलेले. जर आपण महाभारताचा अध्याय जर बघितला 103 ते 183चा माधवीचे जीवनचरित्र तुम्हाला त्या ठिकाणी वाचायला भेटेल. आणि हे मी इन शॉर्टमध्ये सांगतो कारण हे म्हणजे कशा पद्धतीतून आपल्याला बाबासाहेबांनी काढले. कारण बाबासाहेबांनी सगळं आयतं दिलं आपल्याला, याचं काही मोल नाही, म्हणून त्याला आपल्याला किंमत कळत नाही. परंतु आपली परिस्थिती कशा पद्धतीची होती त्याचं हे अवलोकन करायचं एक फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी देतो. जेव्हा कुंती म्हणजे महाभारताचं जर बघितलं, कुंतीने पांडूने आपली पत्नी कुंती कशा पद्धतीचे 4 नियोगाच्या सवलती दिल्या होत्या. नियोग पद्धती सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे वाचून घेऊ शकता. म्हणजे नियोगचा अर्थ थोडक्यात मी सांगतो की जर एखाद्याला संतान होत नसली फॉर एक्झाम्पल तर त्याचं जे म्हणजे हे असते वंश वाढवण्याचे अधिकार हे इतर कुणालाही ती पत्नी देते असं त्यांना त्या शास्त्रामध्ये संमती दिली होती. म्हणजे त्याच्यामध्ये काही नाही, ते सदाचारी स्वरूपाचं त्या ठिकाणी म्हणजे ते असायचं. त्याला व्यभिचारी हे गंध नाही. आणि अशा पद्धतीचं म्हणजे हे पुण्यव्रत किंवा पत्नीला सुद्धा दक्षिणा द्यायची. कारण उपभोग घेण्याचा पहिला अधिकार हा त्यांचा असतो. कारण पहिलं फळ हे त्यांचं असतं. हे असं त्यांच्या त्या ग्रंथामध्ये म्हणजे लिहून आहे. म्हणून याची जर सूची बघितली आपण, या ग्रंथाची जर सूची बघितली तर खूप मोठी आहे. त्याच्यापैकी मी तुम्हाला 2-4 ग्रंथ सांगतो. यजुर संहिता, यजुर ब्राह्मण ग्रंथ, संख्यान सूत्र, वेतान सूत्र, स्कंद पुराण, लिंग पुराण, अथर्ववेद भाग 7 आणि 8, वाजसेन संहिता, हरिवंश पुराण, महाभारत, रामायण, छानोन्य उपनिषद, ऋग्वेद, अश्वनारायण घरसूत्र, मत्स्य पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण
अशा पद्धतीचे असे कितीतरी ग्रंथ आहेत की त्याच्यामध्ये ह्या तिसऱ्या प्रतिज्ञेचा उल्लेख आहे. म्हणून ही जी स्वरूपाची मानसिकता आहे, ही मानसिकता कशा पद्धतीनं नष्ट करायची याचं केवळ आणि केवळ तथागत गौतम बुद्धांनी या ठिकाणी आपल्याला शिकवलेलं आहे. आणि अशा पद्धतीचं म्हणजे महाभारतात सुद्धा वर्णन आहे, ऋषीची नैतिकते सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे खूप वर्णन आलेले आहे. आणि पुन्हा दुसरा एक तुम्हाला या ठिकाणी मी उदाहरण सांगतो की आता फॉर एक्झाम्पल वैदिक धर्मानुसार जर समजा लग्न झाल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये सप्तपदी असते. बाबासाहेब म्हणतात जोपर्यंत तुम्ही पाणी स्वच्छ करत ना, जोपर्यंत संशय येत नाही तुमच्यामध्ये मनामध्ये, तोपर्यंत तुमच्यामध्ये चिकित्सा जिज्ञासा उत्पन्न होत नाही. अग्निकुंड असतो त्या ठिकाणी ते प्रदक्षिणा घालत असतात, मग त्याचा हेतू काय असतो हे बाबासाहेब सुप्रीम कोर्टाच्या वकिलाला चॅलेंज देतात की त्यांचा चॅलेंज देऊन सांगतात की कायदेपंडितना हे माहीत आहे की हिंदू विवाहित सप्तपदीची अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. सप्तपदीशिवाय विवाह कायदेशीर ठरू शकत नाही. पण फारच थोड्याला माहीत आहे की सप्तपदीला एवढे महत्त्व का दिले जाते. कारण उघड अवदान रूपाने ते समाधानी झाले आहेत. देवतांचा वधूवर जो हक्क आहे तो सोडण्याबाबत अवदान रूपाने ते समाधान झाले आहेत किंवा नाही त्याची ती परीक्षा आहे. वधूला सप्तपदी इतके अंतर घेऊन जाण्यास वराला देवाची परवानगी दिली तर देवाचे समाधान झाले असे समजावे. देवाच्या बंधनातून ती मग मुलगी मुक्त होते, इतराची पत्नी होण्यास ती मोकळी होते. सप्तपदीला दुसरा अर्थच राहत नाही. प्रत्येक लग्नात सप्तपदी असली पाहिजे. ही गोष्ट काय दर्शवते? देव आणि आर्य यांच्यातील नैतिक व्यवहाराच्या ती गोष्ट स्पष्ट होते. पेज नंबर 231 वरती डिटेल्स वर्णन त्या ठिकाणी आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य आपण इकडे दाबून जेबीम घालतो आपण अनुकरण बाकी रूढी परंपरेचं का करायचं, अशुद्ध चित्तानं आपण का वावरायचं. कारण जे तुम्हाला एवढं पोट तिडकीनं मी सांगतोय हे बाबासाहेबांचं सगळं हे ग्रंथ लिहित असताना त्यांना किती यातना भोगाव्या लागल्या. हे जेव्हा पब्लिश झाले तेव्हा लोकांना सुद्धा किती यातना भोगाव्या लागल्या. कारण फॉर एक्झाम्पल आता याचा भारतरत्न पी व्ही काणे यांनी हिंदू धर्माचा इतिहास आणि संस्कृती हा ग्रंथ लिहिला. भारतरत्न 1962ला त्यांना भारतरत्न पुरस्कार भेटला. त्या ठिकाणी तुम्ही राखीचं वर्णन वाचा. रक्षाबंधन केव्हापासून सुरू झालं? 1962ला जेव्हा रक्षाबंधन नावाचा चित्रपट आला तेव्हा त्या ठिकाणी म्हणजे लोकांमध्ये हे सुरू झालं. परंतु तथागत गौतम बुद्ध काय सांगतात त्याचं मी थोडक्यात विश्लेषण करतो. आणि रक्षाबंधन काय सांगते की जेव्हा इंद्रदेवावर सगळे देव कोपले होते आणि इंद्राला शोधत होते की कुठं गेला तर इंद्र त्या समुद्राच्या तळाशी लपून बसला होता. नंतर इंद्राची जी बायको असते ती बायको त्याला धीर देते आणि धीर देऊन नंतर आपल्या साडीचा एक छोटासा धागा बांधते आणि त्याला ती रक्षा काहीतरी म्हणते आणि त्याला जे मॉरल सपोर्ट येतो आणि नंतर मग तो इंद्र सगळ्या देवांचा नाश करतो अशी त्या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. ती जी रक्षा आहे ॲक्च्युली बायकोनं नवऱ्याला बांधलेला तो धागा आहे. पण आपण त्या गोष्टीचा कधी, कारण हे मी सांगत नाही, भारतरत्न पी व्ही काणे यांचं हिंदू संस्कृती आणि इतिहास हा ग्रंथ होता. बाबासाहेबांचे सगळे रेफरन्स त्याच्यामध्ये आहेत. परंतु आपण सुद्धा, कारण ही जी श्रावणी पौर्णिमा आहे त्याच्या अहिंसिक नावाच्या एका डाकूची या ठिकाणी धम्मदीक्षा झाली. 999 खून करणारे हे धम्मदीक्षित दिले. कारण ही जे इतिहास जे घडले आहेत ब्राह्मणशाहीनी म्हणजे बुद्ध धर्म यांचा जो संघर्ष आहे तोच खरा संघर्ष, तोच खरा इतिहास आहे. म्हणून हे इतिहासाला कुठंतरी तिरंजली देण्यासाठी हे अशा प्रकारचे कार्यक्रम होत असतात. म्हणून आपण बुद्ध नात्याने, या बुद्धिस्ट या नात्याने, आपण 22 प्रतिज्ञा घेतल्या या नात्याने आपण चंद्रच्या कलेवरती आपण सगळे सण साजरे करावेत. कारण अमावस्या पौर्णिमा अष्टमी यावर उपवास व्रत धारण करावं. आपण बाबासाहेबांनी दिलेला धम्म हा समजून घ्यावा. परंतु आपल्या शास्त्रामध्ये आपल्या धर्मामध्ये त्या गोष्टी सांगितलेल्याच नाही, त्याचं का बरं अनुकरण करावं. कारण ह्या गोष्टीचं चिंतन मनन बाबासाहेबांनी 35 वर्ष घातलं मित्रांनो. म्हणून एक एक सील आपण समजून घेत असताना आपण त्या ठिकाणी हे करतो. आणि बाबासाहेब म्हणतात तथागत गौतम बुद्ध सांगतात तुम्हाला खरंच रक्षाबंधन जर बांधायचं असेल तुम्ही प्रत्येक भावाला ही का शपथ देत नाही की दादा रे मला दोरा गेला काही मी तुला बांधत नाही, तू फक्त माझ्यावर प्रेम करतोस ना, मी तुझी बहीण आहे ना, मग तू आयुष्यात कधीही दारू पिऊ नकोस. बहिणीने भावांना का सांगू नये.
आयुष्यात कधीही तू दारू पिऊ नको, गुटखा खाऊ नको, तंबाखू खाऊ नको, खोटं बोलू नको, चोरी करू नको. ह्या जर गोष्टी शीलाच्या तथागत गौतम बुद्ध सांगतात जर शिकवल्या तर एक नवरा व्यवस्थित राहील, एक सासरा व्यवस्थित राहील, एक बाप नाही का व्यवस्थित राहणार. म्हणजे ह्या सदाचार रूपी रक्षाबंधन जर आपण वैचारिक रीतीने जर पाळलं, प्रत्येक त्या जर तुम्हाला अनुकरण करायचं झालं तर ह्या गोष्टीची शपथ तुम्ही बापाच्या किंवा तुमच्या डोक्यावरती हात घेऊन भावाला का नाही सांगत की दादा रे तू मला ब्लड रिलेटिव्ह आहे ना, दादा ह्यानं तू आयुष्यात बिलकुल आरोग्याला ची काळजी का बरं नाही घेत. कारण बुद्धाचा धम्म वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्याला समजून घेता आला पाहिजे. म्हणून ह्या गोष्टी सांगत असताना या गोष्टीचं माणूस कोणता शीलवान आहे कोणता अशीलवान आहे. कारण शील म्हणजे काय, कॅरेक्टर. कारण कॅरेक्टर जेव्हा आपण सोने घेत असताना किती शुद्ध आहे अशुद्ध आहे या गोष्टीचे ते पॅरामीटर असतात. आणि हेच बाबासाहेबांनी 35 वर्ष चिंतनातून हा धम्म दिलेला आहे. म्हणून हा जो समजून घेत असताना हे जे शील आहेत किंवा हे जे कारण आहेत आपण हे समजून घेतले पाहिजे. प्राचीन थोर महात्म्यांनी जी कृत्य केली ती सदाचाराच्या न्याय केली, व्यभिचारी स्वरूपाची होती. परंतु सिद्धार्थ राजकुमार यांनी मुक्ती आणि कृतीद्वारे जी भूमिका मांडली ती अव्यभिचारी अर्थातच सदाचाराची होती. म्हणून बुद्ध विचाराच्या आधारे व्यभिचार आणि सदाचारामध्ये आपण डिफरन्स करून तो समजून घेतला पाहिजे आणि दुसऱ्यांना सुद्धा समजून सांगता आला पाहिजे. माणसाची अधोगती कशामुळे होते, व्यभिचार, मद्यपान, जुगार यामध्ये पैशाचा अपव्यय करणे अधपाताचे 8वे कारण आहे. स्वस्त्रीमध्ये समाधान न पावता वेश्यागणिता परस्त्रीमध्ये समाधान पावणे हे अपयशाचं 9वं कारण आहे. असंयमी उजळी स्त्री अथवा पुरुष यांच्या हाती आपल्या व्यवहाराची सत्ता देणे हे अधपाताचे 11वे कारण आहे. भगवान बुद्धांनी त्याचा धम्म पेज नंबर 289 वरती तथागत गौतम बुद्ध सांगतात. म्हणून आपण ह्या गोष्टी समजून घेत असताना आपण हे समजलं पाहिजे. जेव्हा सिद्धार्थाला सुद्धा ह्या गोष्टी सांगितल्या, खूप सांगितल्या की ह्या गोष्टीमध्ये 3-3 महान केले, परंतु त्यांनी सुद्धा म्हणतात की मी या एक विषयाचा अवहेलना करीत नाही. सर्व मानव मात्र त्यात गुरफटलेले आहेत हे मला माहीत आहे, पण जग अनित्य आहे याची जाणीव असल्यामुळे माझे मन त्यात रमत नाही. आणि तू जरी म्हणत असलास की थोर महात्मे सुद्धा विषय व्यसनाला बळी पडले तरी त्यांच्या या उदाहरणावरून भूलू नकोस, कारण त्यामुळे शेवटी त्यांचा नाशच झालेला आहे. जेथे खरेपणा नसेल तिथे स्त्रीची इच्छापूर्ती करण्यातही मला मुळीच आवडणार नाही. जर संयोग मनापासून असेल तर त्या संयोगाचा धिक्कार असो असेच मी म्हणन. पेज नंबर 20 वरती तथागत गौतम स्पष्टपणे म्हणजे जे व्यभिचार किंवा सदाचार कशा पद्धतीचं ह्या म्हणजे त्या काळी सुद्धा होता. कारण भावना ह्या नॅचरल असतात, ह्या नैसर्गिकरित्या त्या असतात, ह्या कोणालाही उत्पन्न होऊ शकतात. परंतु त्या उत्पन्न होणाऱ्या भावना जे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे जे इंद्रिय आहेत, नाक आहे, डोळे आहेत, कान आहेत, त्वचा आहे, याचा उपभोक्ता कोण आहे, मन आहे. कारण शरीर आणि मन हे 2 वेगवेगळे जरी भाग असते तरी दोघंही जे अविभाज्य भाग आहेत. म्हणून तुमचं शरीर तरी स्थिर राहू शकते परंतु मन तुमचं स्थिर राहू शकत नाही. तुम्ही इमॅजिन करा 30 सेकंद फक्त डोळे लावून बघा, तुमचं मन एका जागी राहते का, अजिबात राहत नाही. म्हणून ह्या गोष्टी आपण ह्या पद्धतीनं जर विचारात घेतल्या तर त्या आपल्याला समजवता येतील. जेव्हा बाबासाहेब 1930ला गोलमेज परिषदेला गेले होते, रमा या ठिकाणी खूप आजारी होती. साहेबाला सुद्धा हे प्रसंगातून जावं लागलं. बाबासाहेबांच्या सुद्धा 3 स्त्रिया या मागे होत्या. जेव्हा मुंबईला काम करत असताना जी पत्र लिहितात तुम्ही, म्हणजे गोलमेज परिषदेचं 30 डिसेंबर 1900 पत्र बाबासाहेबांचं वाचा. किती भावनिक स्वरूपाचं पत्र आहे. मला सांगा, कोणता तरी एखादा नवरा असा बायकोला सांगेल का हो की एखादी स्त्री माझ्या मागे लागली असं, हात वर करा म्हणाल का? एखादं उदाहरण डॉक्टर तेलगोडे सर, आपण एखादं उदाहरण देईल का कोणी? बाबासाहेबांनी रमाला पत्र लिहिताना 30 डिसेंबर 1930च्या पत्रामध्ये उल्लेख करतात की रमा, मीही माणूसच आहे, माझ्या जीवनात स्त्रिया आल्या नाहीत असं नाही, पण मी समजून उमजून त्या मोहातून दूर राहिलो. पहिली स्त्री आली ती इस्तर इजिकेल नावाची मुंबईच्या शाळेतली शिक्षिका होती. सरस्वती फळवाली नागपूरची होती. आपल्या चाळीतच 3ऱ्या मजल्यावरती शेवटच्या खोलीत ती राहत होती. अडीअडचणींना ती आपल्याला पैसे देई. कधी येई तेव्हा तू तिला म्हणजे रागावत होतीस, तिला टोमणी मारत होतीस, तिला घरात सुद्धा एंट्री देत नव्हतीस. तुला तिचा राग येई. वाट्याला ती पाहायला ती सुंदर होती, तू तिच्याशी भांडत होती. तुला माहीत आहेच जून 1918ला ती शेवटची आली.
तिनं एक गाठोडं ठेवून गेली, त्यात एक धोतरजोडी आणि 150 रुपये ठेवून गेली. त्याच्यानंतर ती परत आली नाही. तिसरी जी स्त्री होती लंडनची, इस्तर इजिकेल सॉरी फॅनी फिजिराल्ड, लंडनची अतिशय श्रीमंत होती. कारण जेव्हा बाबासाहेब लंडनला गेले होते तेव्हा मागं होती, कारण तिची मनीषा होती की ह्या भारत देशामध्ये तुमच्यासोबत समाजाचं कार्य करण्याला मी तत्पर आहे. तुमच्यासारख्या विद्वान माणसाचा मला काम करायला आवडेल. पुढं रमाला लिहितात की माझ्याशी लग्न करावं अशी तिची खूप इच्छा होती. हे करा आहे. भारतातील ज्या गोरगरिबासाठी आणि दीनदलितसाठी मी कार्य करतो त्यात सामील व्हावे असे ध्येय तिने मनाशी बाळगलं होतं. पण रमा, मी तिला नकार दिला. ह्या स्त्रियांची माझ्यासाठी खूप काही करायची तयारी होती, पण मी त्याकडे पाठ फिरवली. मी त्याचा अपमानही केला नाही, त्याला फसवलंही नाही. मी त्यांना सन्मानाने दूर ठेवलं आणि ते का करू शकलो? फक्त रमा तुझ्यामुळे. बघा, 30 डिसेंबर 1930चं पत्र काढून वाचा आणि त्या पत्रामध्ये म्हणजे व्याभिचारी प्रवृत्तीला कशा पद्धतीनं सदाचाराच्या मार्गावरती बाबासाहेबांनी सुद्धा वळवलं. आणि तथागत गौतम बुद्ध सुद्धा सांगतात की ह्या काही म्हणजे काम असण्याच्या भरतीपासून सगळ्यांना सारखा धोका आहे, पण सगळे जग या भरतीत वाहून जाते, परंतु दोष जिच्या भोवऱ्यात सापडतो त्याची मात्र सुटका होत नाही. परंतु प्रज्ञा ही नौका आहे आणि विचार ही तिचे सुकाणू म्हणजे चाटू आहेत. म्हणून ह्या नावेतून तुम्ही सही सलामत त्या समुद्राच्या काठावरती आले पाहिजे. म्हणजे तुम्हाला असा संदेश आहे की तुमच्या ह्या शत्रूपासून तुम्ही आपलं संरक्षण केलं पाहिजे. कामविषयक इच्छांना विवेक आणि संयमाने हाताला कोणत्याही शरीराच्या, मनाचा किंवा विश्वासाचा गैरफायदा घेऊ नका. परस्पर सन्मान आणि संमतीचा आधार असला पाहिजे. आता याचा थोडक्यामध्ये शेवटच्या 1-5 मिनिटांमध्ये मी तुम्हाला उदाहरण असेल या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न करेल की सील फक्त जे आहे किंवा आय अंडरटेक द ट्रेनिंग रूल ऑफ अबस्टेन फ्रॉम सेक्शुअल मिसकंडक्ट, म्हणजे फक्त लैंगिक संबंधाबद्दल नाही तर दुसऱ्यांना स्वतःचा विश्वास आणि नात्याच्या मर्यादेचा आदर करण्याबद्दल आहे. कामेशू म्हणजे काय? कामविषयी किंवा लैंगिक विषयामध्ये मिथ्याचार म्हणजे चुकीचे अनैतिक आचरण, वेरमणी म्हणजे दूर राहणे, शिक्षापद म्हणजे आचरणाचे शिक्षापद आणि समाधी म्हणजे मी स्वीकारतो. आता आपण प्रत्येक शील हे काया, वाचा आणि मनाने पाहतो आणि 3-3 अंगाने म्हणजे एक शील 6 पद्धतीनं आपल्याला ते समजून घ्यायचं आहे. तर कायानं शरीराने एखाद्या व्यक्तीची इच्छा नसताना तिच्याशी लैंगिक स्वरूपाचा स्पर्श किंवा संबंध ठेवणे हे चुकीचे आहे. फॉर एक्झाम्पल, पती पत्नीचे नाते असते तरी समोरच्या व्यक्तीची इच्छा, संमती आणि सन्मान महत्वाचा आहे. जबरदस्ती करणे किंवा असं योग्य नाही. दुसरं, वाचन कशा पद्धतीचा व्यभिचार होऊ शकतो? अश्लील बोलणे, लैंगिक स्वरूपाची जबरदस्ती, टिप्पणी करणे, दुसऱ्याला अश्लील संदेश पाठवणे किंवा लैंगिक विषयावर अपमान करणे किंवा टाळणे किंवा काय मेसेजेस करणे किंवा एखादी व्यक्ती अशा स्वरूपाच्या बोलण्याला नकार देत असेल तर त्याला पुन्हा पुन्हा बोलण्याची किंवा याची अग्र धरणे म्हणजे हे वाणीचं अकुशल कर्म झालं. आणि मनानं व्यभिचार टाळणे म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला केवळ स्वतःच्या वासनेची वस्तू म्हणून न पाहणे, तिच्या इच्छा, स्वातंत्र्य आणि व्यक्तिमत्वाचा आदर करणे. एखाद्याबद्दल आकर्षण वाटणे ही मानवाची साहजिक भावना असू शकते, पण त्या भावनेमुळे दुसऱ्याच्या मर्यादा किंवा संमतीचा भंग होणे हे चुकीचं आहे असं तथागत गौतम बुद्ध सांगतात. म्हणून दुसरं जर एखादं म्हणजे उदाहरण द्यायचे, एकदम मॉडर्न जर उदाहरण द्यायचे झाले, सध्याचे जे प्रचलित आहेत ते, विवाहित असूनही लपून दुसऱ्याशी संबंध ठेवणे, फसवणूक किंवा खोटं आश्वासन देऊन एखाद्याशी संबंध ठेवणे, एखाद्याला नकार असता तरी वारंवार त्या गोष्टीचा आग्रह धरणे किंवा एखादा ऑफिसर आहे म्हणून एखाद्या सेवकाचा किंवा नोकराचा लैंगिक छळ करणे आणि किंवा अल्पवयीन व्यक्तीचा किंवा मुला मुलींचा त्या ठिकाणी वापर करणे किंवा हे करणे. म्हणजे याच्यातून काय घ्यायचंय की काम भावना असणे हे चुकीचं नाही असे सांगत नाही. तथागत बुद्धाची भर ही कामवाचे गैरवर्तन टाळण्यावर आहे. कारण तुम्हाला त्या गोष्टीचा तथागत गौतम बुद्धांनी सुद्धा नॅचरल गोष्टीचा विरोध नाही केला, परंतु त्याच्यातून जे गैरवर्तन करतात ते गैरवर्तन आपण मनाचे अकुशल कर्म दूर करून कुशल कर्माकडे वळलं पाहिजे. सर्व पापाचं करणं कुशलस्य उपसंपदा सचिद्ध परिदोपन येत बुद्धानं शासन. कारण प्रत्येक धर्म हा धर्म ग्रंथात नसून तो प्रॅक्टिकली आचरणात आहे असा तथागताचा म्हणजे बुद्धाच्या धर्माचं हे वैशिष्ट्य आहे. म्हणजे भावना येऊ शकतात, पण त्या भावनेच्या नावाखाली दुसऱ्याला फसवणे, जबरदस्ती करणे, शोषण करणे किंवा विश्वास करणे टाळणे म्हणजेच शील पालन होय. समजा एक विवाहित पुरुषाला दुसऱ्या स्त्रीबद्दल आकर्षण वाटले तर चुकीचं काय होतं? ते अशील होते. आकर्षणाच्या भरातात ते संबंध ठेवणे म्हणजे आपल्या खऱ्या जोडीदाराची फसवणूक करणे, म्हणजे त्या शीलाचं पालन होत नाही. म्हणजे भावना जाणवली
तर ते स्वीकारणे, पण स्वतःवर संयम ठेवणे आणि आपल्या नाथाची प्रामाणिक हे पाळणे. म्हणजे काय करायचं की थोडंसं आपण ध्यानधारणा करायची आणि त्या गोष्टीवर जे अकुशल चित्त निर्माण झाले ही भावना ओळखायची आणि त्या भावनेतून आपण त्या गोष्टीवरचं चिंतन मनन करायचं आणि अशा पद्धतीचं कामविषयक इच्छांना विवेक आणि संयमाने हाताळलं गेलं पाहिजे. कोणत्याही शरीराचा, मनाचा किंवा विश्वासाचा गैरफायदा कोणी घेऊ नका. परस्पर सन्मान आणि संमतीचा आदर हा झालाच पाहिजे. अशा पद्धतीचं हे जे कामेशुभेच्छाचारा वेरमणी शिक्षापदम समाधियामी ह्या गोष्टीचं काया वाचा मनाने आपण जर समजून घेतलं तर कोणाची फसवणूक होणार नाही, कोणत्याही गोष्टीवर अत्याचार होणार नाही. कारण आपण ह्या आधुनिक युगामध्ये पाहतो की ऋषी मुनी किंवा जे आपण आता जेलमध्ये पाहतो, कोणत्या गोष्टी त्याच्यामुळे पाहतो, छोट्या छोट्या लेकरांमध्ये कशा पद्धतीचे गैरवर्तन होतात हे सुद्धा पाहतो. कारण हे सगळ्या जे अज्ञानामुळं ज्या गोष्टी घडतात, कारण साचलेले पाणी कधीही स्वच्छ राहत नाही, त्याला वारंवार वैचारिक चिंतन हे झालं पाहिजे, ते घाण पाणी काढलं पाहिजे आणि असं वैचारिक चिंतनातून आपण त्या गोष्टीचं प्रबोधन केलं पाहिजे. ही गोष्ट आपल्याला त्या तिसऱ्या प्रतिज्ञेतून सांगते. म्हणून अशा पद्धतीनं जर आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या आणि याही विस्तारानं मी तुम्हाला फक्त इन शॉर्टमध्ये सांगितलंय, तुम्ही अजून हे ग्रंथ बाबासाहेबांची घरी चाळून ह्या गोष्टी जे जे सांगितलंय बुद्ध आणि धम्मा हे विस्तृत वर्णन आपण त्या गोष्टीने त्या पद्धतीने समजून घेतो. आता आपला जे सुरू आहे ते फक्त आपलं हे सुरू आहे जे धर्मांतर किंवा आपण ज्याला म्हणून आपण जे जे जीवकाची धम्मदीक्षा हे फॉर एक्झाम्पलसाठी बाबासाहेबांनी दिलेली आहे. तेवढ्यालाच फक्त धम्मदीक्षा दिली असं नाहीये. सगळं जग बुद्धमय सध्याच्या कंडिशनमध्ये जर बघितलं आपण, सगळं जग बुद्धमय. जे राजा बिंबिसार असो, प्रसिद्ध असो, जीवक असो किंवा चांडालिका असो किंवा अजून ज्या कोणी प्रकृती असो किंवा अजून कोणी असो, हे फक्त फॉर एक्झाम्पल तुमच्या लक्षात यावं की सगळ्या गोष्टीला बाबासाहेबांनी धम्मदीक्षा दिली. पहिला बंजारा समाजाचा माणूस जो पंचवर्गीयामध्ये जो होता तो बंजारा समाज होता, त्याला जी पहिली दीक्षा दिली. म्हणजे असा कुठेही भेद केला नाही. कारण ही आपली जात नसून ही एक आचरणशील प्रवृत्ती आहे. प्रकृती म्हणजे काय, जे पंचमहाभूत आहेत, पृथ्वी आप तेज वायू आणि त्याच्यामध्ये जे मन इंद्रिय, याच्यापासून जे प्रकृती म्हणजे पुरुष बनतो, चेतना बनते, नैसर्गिक बनते, ही आहे. म्हणून ह्या निसर्गामध्ये कोणताही माणूस जर तो शील सदाचाराने राहत असेल तर तो बुद्धिस्ट आहे. तो काय काम करतो, तो लोहार आहे, तो चांबार आहे, हे त्यांचं उदरनिर्वाहाचं साधनदार, माळी आहे फुलं वेचणारा किंवा कुंभार आहे म्हणजे कुणबी आहे, बी भयानं हे करणारा. तर ह्या जाती नंतर निर्माण झाल्या, परंतु आधी आपण मानव आहोत. म्हणून आणि मानव असल्यामुळं आपण आपलं मन हे निर्मळ केलं पाहिजे, आपलं मनाची सुचिता ही वाढवली पाहिजे. अशा पद्धतीनं जर हे शील आपण समजून घेतलं तरच मनोकुंभंगमा धमा मनुसिठा मनोमया मन साचे पदुठेन भासती वा करोती वा ततोनंग दुःख मनवते चक्क मोह महत्वपद. म्हणजे ज्या पद्धतीचं तुमचं कार्य असेल, ज्या पद्धतीनं दुःख त्या गाडीच्या ते चाकाच्या पाठीमागे येत राहते, गाडीचे चाक, त्याच पद्धतीनं तुमचं जसं आचरण असेल, जसं तुमचं कार्य असेल, त्याच पद्धतीचं हे दुःख तुम्हाला भोगावं लागेल. बाबासाहेबांनी तेव्हाच केलंय, पण लोक जर नाही ऐकले नाहीत, संवैधानिक दृष्ट्या सुद्धा केलंय. तुम्ही एखादा करून बघा, चोरी करून बघा, हे पण कसे धनाधन कलम लागतात, चांगले चांगले कसे जेलमध्ये गेलेत हे बघितलं. म्हणजे बाबासाहेबांनी तेव्हाच कार्य करू शकले. परंतु राहिले साहिले जे आपल्याला आहे, आपल्या पद्धतीनं जे काही आपल्याला समजलेलं आहे ते आपल्या कृतीतून आपल्याला समाजामध्ये उतरवायचं, शीलवान समाज बनवावा असा बाबासाहेबांची मनीषा होती. म्हणून जी आहे प्रतिज्ञा आपण ती कामेशुमिचारा वेरमणी शिक्षापदम समाधी आम्ही त्या पद्धतीनं अजून डिटेलमध्ये आपण ते ग्रंथ चाळावे आणि त्या ग्रंथातून आपण जी त्या धर्मामध्ये आपण परत जाऊ नये किंवा त्या धर्माचं परत आपण अनुकरण करू नये ह्या उद्देशातून मानून आपलं जे अज्ञान आहे किंवा आपली जी अविद्या आहे ही अविद्या नष्ट करून आपण तथागताच्या चरणी यावं अशी या ठिकाणी मनोकामना व्यक्त करून मी ह्या ठिकाणी आजचा आपला वेळ हा संपला. या ठिकाणी मी थांबतो. सर्वांचे धन्यवाद. सर्वांचे जय हिंद. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोन्ति भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन
सदा सोन्ती भवन्तु ते भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सोन्ती भवन्तु ते बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. सर्वांना जय भीम. सर्वांचे धन्यवाद. आपण शांततेत या ठिकाणी